ठराविक साहित्यामध्ये कमी वेळात मऊ, रसदार आणि अतिशय चविष्ट असे छोले रेसिपी कशी बनवायची हे आता आपण पाहणार आहोत. एकदा या पद्धतीनं बनवाल तर वरचेवर या पद्धतीनं नक्कीच बनवाल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. छोले जर सकाळी करायचे असेल तर आदल्या दिवशी रात्री आपण छोले भिजवत ठेवायचे आहेत, म्हणजे छान भिजलं जातात. मीडियम आकाराचे 4 कांदे आपण चिरून घेऊया. कांदा मोठा चिरून घ्यायचा आहे, कारण आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचा आहे. खूप बारीक पेस्ट न करता असा जाडसरच कांदा वाटून घ्यायचा आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेऊया. 8 लसूणच्या पाकळ्या आणि आल्याचा छोटासा तुकडा. लसूणच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि आलं लसूण खलबत्त्यात आपण ठेचून घेऊया. गॅस ऑन करून आपण पॅन ठेवला आहे. 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहेत आणि आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं, त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जायला हवा. आता कांदा टाकायचा आहे, तोही छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कांदा अजिबात कच्चा राहता कामा नये. छान प्रकारे भाजला गेला पाहिजे. तूप जर कमी पडलं तर एक्स्ट्रा तूप तुम्ही ॲड करू शकता. आता आपण 1 चमचा तूप घातलेला आहे आणि छान गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतवायचं. पाहू शकता अशा प्रकारे कांदा भाजून झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकायचे आहेत. 2 टोमॅटो आपण चिरून घेतले आहेत, ते आता सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवायचं आहे. 1-2 मिनटं परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा परतवायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 3 चमचे घालायचा आहे. हा मसाला असल्यामुळं गरम मसाला, धने पावडर वगैरे घालायची गरज नाही. बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा घालून आपण हे अर्धा मिनिट मिक्स करायचं आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला रेसिपी चॅनेलवर अपलोड केलेली आहे. चॅनेलला भेट देऊन पाहू शकता. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. तुम्हाला प्रत्येक स्टेप स्पष्ट दिसावी म्हणून मी हे मिश्रण आधी पॅनमध्ये तयार करून दाखवलं. आता ते कुकरमध्ये शिफ्ट करून पुढची प्रक्रिया करूया. तुम्ही घरी करताना हे सर्व डायरेक्ट कुकरमध्ये केलं तरी काही हरकत नाही. आता यामध्ये रात्रभर भिजवलेले छोले घालूया. छानपैकी मिक्स करूया. यामध्ये कडकडीत गरम केलेलं पाणी घालूया. छोले बुडतील इतपत पाणी आपण घालायचं आहे. अजून थोडं गरम पाणी घालूया आणि गॅस कुकरचं झाकण लावूया आणि 2-3 शिट्ट्या देऊया. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. 10 मिनटांनी गॅस बंद करायचा. कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढत आहोत. या पद्धतीनं छोले करून पहा, घरातील सर्वांना नक्कीच आवडेल. आता मी तुम्हाला कसे शिजले आहेत ते दाखवते. हे पहा, किती मस्त छान शिजलेले आहेत. आपले गरमागरम छोले तयार आहेत. हे छोले तुम्ही भटुरे, पुरी, पराठा, नान किंवा साध्या फुलक्यासोबतही खाऊ शकता. या पद्धतीनं करून पाहाच. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. तसेच मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसह. धन्यवाद.